नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. पदविकाधारक पशुवैद्यकांच्या प्रलंबित मागण्यांप्रकरणी आमदार मंजुळा गावित यांच्या उपस्थितीत झालेल्या तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी न झाल्याने या प्रकरणी मंजुळा गावित यांनी लक्ष घालण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉक्टर भगवान पाटील, राष्ट्रीय सचिव डॉक्टर संजय पाटील, विभागीय अध्यक्ष डॉक्टर रमण गावित, जिल्हा अध्यक्ष डॉक्टर हंसराज देवरे, डॉक्टर मुकेश माळी, डॉक्टर रमेश उकांडे, डॉक्टर कारभारी बागुल, डॉक्टर दिलीप लोखंडे, डॉक्टर अजय पाटील, डॉक्टर विवेक देशमुख, डॉक्टर कोळी आदींच्या शिष्टमंडळाने साकडे घालून विनंती केली असता आमदार गावित यांनी या प्रकरणी लवकरच पंकजा मुंडे पशुसंवर्धन मंत्री यांच्याकडे बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासित केले. नजीकच्या काळामध्ये निश्चितपणे आपण रद्द कसा करता येईल या बाबतीमध्ये आपण जिथे नुसते इथेच नाही, आपण तिथून 2-3-4 आमदार आपण रेटू ते सांगू पण आपण त्यांना, पण इतर जिल्ह्यातनं जिथे ते आपले कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना सांगून त्या आमदारांमध्ये हे सगळं आत्मीयता निर्माण करावं लागेल, त्यांना ते समजून सांगावं लागेल, फिडिंग करावं लागेल. आम्ही झिरवाळ साहेबांना सांगतो ह्या बाबतीमध्ये निश्चितपणे झिरवाळ साहेबांना सुद्धा म्हणजे त्यांच्यामध्ये ही गोष्ट लक्षात आली नसेल, यदा कदाचित त्यांची दिशाभूल केली गेली असेल, नाही तर असं झालंच नसतं. असं दुसरी गोष्ट जे काय आपलं 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे 12वी सायन्स नंतर, तो देखील त्याचा फायनल अध्यादेश काढायचा बाकी असेल तर निश्चितपणे येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्याच्या आधी कशा मिटिंगा लावता येतील, कसं आपल्याला करता येईल आणि पंकजाताईंच्या जवळचे जे कोणी असतील त्यांना, कारण पशुसंवर्धन मंत्री ते आहे, त्यांनी पॉझिटिव्ह घ्यावं लागेल. मागच्या वेळेला जसं मामांनी पॉझिटिव्हली केदार साहेबांनी, मामांनी, झिरवाळ साहेबांनी, म्हणजे केदार साहेबांना अँटी चेंबरला घेऊन बसलो होतो. त्यांना आधी सांगितलं की साहेब हे असं आहे, हे असं नसेल, आतापर्यंत असं होत आलेलं आहे, हे असं हे होता कामा नाही, हा अन्याय आहे, हा अन्यायाला आपण वाचा फोडावा, आपण न्याय द्यावा. आणि झिरवाळ साहेबांनी ते सांगितलं म्हणून त्या मीटिंग मध्ये देखील की त्यांना आपल्या विरोधाच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तिथं बसू दिलं नाही त्या बैठकीमध्ये. तुमची आम्ही नंतर स्वतंत्र बैठक घेऊ, तुमचं इथे काम नाही, 1 किंवा 2 प्रतिनिधी थांबा या ठिकाणी एवढंच केलं. मग सगळं ते सचिव कमिशनर होते यांच्यामध्ये मंत्री महोदय तिथे निर्णय झाला तो विधान भवनातल्या अधिवेशन काळामध्ये त्यांनी ती विशेष बैठक बोलवली होती आणि ती करून घेता आलं. पण ते जे पुढचं थोडं लांबणीवर पडलं, 2 वर्ष गेले, काळात पण झालं होतं. हा पण ते नाही, ह्या बैठका बाकी सगळे आपण लावल्या ते बरोबर आहे, पण ते प्रत्यक्ष याच्यामध्ये करून घेणं किती वेळेला त्यांनी ते एक प्रोसिडिंग लिहिलं नव्हतं. म्हणजे जे काही प्रोसिडिंग त्या मीटिंग मध्ये झालं ते सुद्धा त्यांनी चुकीचं लिहिलं होतं, ते सुद्धा 1दा-2दा बदलायला लावलं. झिरवाळ साहेबांना सांगून, केदार साहेबांना सांगून ते सगळं 2दा बदलावं लागलं, तरी त्यांची मकलशी पुन्हा बघा तो फायनल अध्यादेश अजून तो काढलेला नाही. 3 वर्षाच्या 12वी सायन्स नंतर 3 वर्षाचा डिप्लोमाचा तो अजून म्हणजे फायनल हे काढलेलं नाही. अभ्यासक्रमच हे सुद्धा तयार नाही केलेलं युनिव्हर्सिटीने, म्हणजे इतकी हे करतात. आणि म्हणून आपली संघटनेची ताकद असली पाहिजे. संघटना लक्षात घ्या, ते आपले जे काही 1,60,000 लोक ते आता 1.2 लाखापर्यंत पोहोचून गेले असतील. ह्या सगळ्यांना आपण सोबत घ्या, सगळ्यांना सांगा आणि याची जनजागृती केली पाहिजे. आणि सरपंचांची पत्र जे पंचायत समिती सभापती आता पुढे जेव्हा येतील, आता जरी नसले पण आपले सरपंचांचे आमदारांची पत्र ही घेऊन त्या मंत्र्यांना दिली पाहिजे. कोणाला? झिरवाळ साहेबांना हा जे रद्द करा, नुसतं असं बोलून नाही होणार, त्याचं ड्राफ्टिंग तयार करा डॉक्टर, बरोबर डॉक्टर, त्याचं ड्राफ्टिंग तयार करा की हा आमच्या एवढ्या 1,60,000 किंवा 2 लाखांवर जी संख्या आहे आणि त्याच्यावर टोटली अन्याय करणारे जे आहे आणि म्हणून तो रद्द झाला पाहिजे. आम्ही आज नाही, आम्ही 1900 गावाचं सुद्धा एक आता तर नाव गेलेलंच आहे. अशाच पद्धतीने मी आता गोंदियाला मागच्या आठवड्यात गेलेले, तिथं सुद्धा यांनी लगेच तिथं फोन केला, तिथे 2-4 आपल्या पदाधिकारी, आपले डॉक्टर लोक फॅमिली सह तिथे आलेले. ह्यावेळेस 9 वाजले होते
त्या दिवशी सुद्धा. तर ह्या वेळेस म्हणजे रात्रीचे 9 वाजलेत म्हणजे गोंदिया म्हणजे सामसूम होऊन जातं तिथं. त्यावेळेस सुद्धा ते लोक आमची वाट पाहत होते आणि तिथं ते भेटायला तिथेही आलेले. म्हणून अगदी कानाकोपऱ्यात पूर्ण राज्यभर सुद्धा आपलं नाव पोचलंय. म्हणजे फार मोठं विभागाचं असेच तुमच्या तरुण डॉक्टरांना सगळ्यांना तुमच्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करते आणि आपल्या विभागाचं असंच नाव, आपल्या गावाचंही नाव रोशन करा आणि तुमच्या चांगल्या पदोपदी तुम्हाला यश येत राहावं अशी मी भगवंताला प्रार्थना करते. आज आमचा देखील तुम्ही सत्कार केला. वास्तविक तसं पाहायला गेलं तर आमचं काही याच्यात फक्त आम्ही आशीर्वाद दिले, परंतु आमचा देखील तुम्ही आमचाही सत्कार केला. त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद देते. आणि आमचे रिटायर्ड दोघं साहेबांना सुद्धा त्यांच्याकडनंही अपेक्षा करते की त्यांनी सुद्धा आपल्या ह्या तरुण पोरांना, तरुण मित्रांना, तरुणांना तुमचं कधीही कुठलंही मार्गदर्शन त्यांना गरज लागली तर नेहमीच आपण त्यांच्या मार्गदर्शनाला नेहमीच तुम्ही सहकार्य करा, मार्गदर्शन करा. आणि आमच्याकडेही काही लक्ष राहू द्या. कधी काही कामाची आम्हाला गरज लागली तर येत जा अशी अपेक्षा करते. आणि भगवंतही तुम्हाला. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.